जेव्हा कधी मुलांना तुम्ही मोबाईल किंवा कोणतेही गॅजेट्स देताय, पालकांचा त्याच्यामध्ये सहभाग असणं आणि त्यांचा प्रेझेन्स असणं हे महत्त्वाचं आहे. तेव्हाच आपल्याला समजेल की मुलांच्या फोनमध्ये किंवा मुलांच्याकडे काय ॲप्स आहेत, ते काय पाहतायत, त्याच्यावर त्यांना खरोखर लर्निंग होतंय का? आपण गॅजेट्सच्या अगेन्स्ट नाही किंवा टेक्नॉलॉजीच्या सुद्धा अगेन्स्ट नाही. आपल्याला फक्त पॅसिव्ह लर्निंग आणि ज्यामुळे मुलांचं इंटरॅक्शन होऊन किंवा जो काही सोशल प्ले आहे त्यांचा, तो मुलांचा जर हिंडरन्स होत नसेल, तर आपल्याला गॅजेट्स आपले फ्रेंड्स आहेत आणि ते आपल्याला अजून टेक्नॉलॉजीमधून अजून प्रोग्रेस करणार आहेत. भरपूर कलर्स दिसत आहेत, भरपूर लाईट आहे. तर ही लहान वयातली मुलं आहेत, जर त्यांना जास्त ह्या स्क्रीन एक्सपोजर झालं किंवा असे भरपूर हाय पेस्ड स्क्रीन त्यांच्या समोरून जात असेल, तर ही मुलं ओव्हर स्टिम्युलेटेड होतात. कदाचित असं पण भरपूरदा ऐकतो आपण की बाळ झोपेतून अचानक जागं होतं आणि रडायला सुरुवात करतं. काय कारण आहे काय माहित नाहीये. ही जी ओव्हर स्टिम्युलेटेड किंवा ओव्हर टायर्ड मुलं असतात, त्या मुलांमध्ये झोपेचे सुद्धा तक्रारी चालू होतात. म्हणजे मग ती मुलं झोपणार नाहीत किंवा त्यांच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन होणं, त्यांच्यामध्ये मेमरी, रिस्क टेकिंग, डिसिजन मेकिंग या सगळ्या गोष्टी सुद्धा हॅम्पर व्हायला सुरुवात होते. हे जेव्हा दिसायला लागतं त्यावेळेला आपल्याला स्क्रीन कुठेतरी लिमिट केली पाहिजे, ह्या गोष्टी लक्षात येतात.